नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 9 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, प्रोजेक्ट टायगर भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला, ज्याला नुकतीच 52 वर्षे पूर्ण झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1973। प्रोजेक्ट टायगर भारतात 1973 या वर्षी सुरू करण्यात आला व याला नुकतीच 52 वर्षे पूर्ण झाली आहेत। भारत सरकारने वाघांच्या संवर्धनासाठी 1 एप्रिल 1973 रोजी प्रोजेक्ट टायगर सुरू केला, जो जगातील सर्वात मोठा प्रजाती संवर्धन उपक्रम आहे। या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील वाघांच्या संख्येत घट होण्यापासून रोखणे आणि त्यांचे संरक्षण करणे हा होता। 1973 मध्ये भारतातील विविध राज्यांमध्ये 9 व्याघ्र प्रकल्पांची स्थापना करण्यात आली। आज मितीस राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे भारतात एकूण 54 व्याघ्र प्रकल्प आहेत। हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केला होता। भारत सरकारने देशातील घटत्या वाघांच्या लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर सुरू केला। 2006 मध्ये अवघ्या 1411 वाघांवरून 2022 मध्ये भारतातील वन्य वाघांची संख्या 3682 वर पोहोचली आहे, ज्यामुळे जगातील वन्य वाघांपैकी जवळपास 75% वाघ आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राहुल पांडे। महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे। राहुल पांडे हे नागपूरचे पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारितेत काम केले आहे। यापूर्वी ते नागपूर विभागाचे माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते। विभागीय माहिती आयुक्तपदी गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कायदा 2005 कलम 15 अंतर्गत राज्य माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली। या आयोगाचे काम म्हणजे राज्यातील नागरिकांना सरकारी माहिती सहज उपलब्ध करून देणे। महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे बोधवाक्य आहे, सूचना जनाधिकार, माहिती हा जनतेचा अधिकार आहे। याचे मुख्यालय मुंबई येथे आहे। राज्य माहिती आयोगाची पुणे, मुंबई, कोकण, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथे खंडपीठे आहेत। डॉक्टर सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला देण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युवा स्पार्क। राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 हा पुरस्कार युवा स्पार्क या संस्थेला देण्यात आला। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेला राष्ट्रीय युवा पुरस्कार दरवर्षी 30 वर्षांखालील व्यक्तींना प्रदान केला जातो। नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजित समारंभात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। यावेळी हा पुरस्कार 22 जणांना देण्यात आला आहे। हा पुरस्कार वैयक्तिक श्रेणी आणि संस्थात्मक श्रेणींमध्ये दिला जातो। युवा स्पार्कचे संस्थापक आकर्ष श्रॉफ यांना हा पुरस्कार देण्यात आला। त्यांनी अंगणवाडी डिजिटायझेशन आणि ग्रामीण शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये नवोपक्रमाद्वारे भारतातील बालपणीचे शिक्षण वाढविण्यासाठी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। राष्ट्रीय युवा पुरस्कार हा पुरस्कार म्हणजे भारत सरकारद्वारे राष्ट्रीय किंवा समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 15 ते 29 वयोगटातील व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा पुरस्कार आहे। या पुरस्काराचा उद्देश तरुणांना राष्ट्रीय विकास आणि समाजसेवेसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात जबाबदारीची भावना वाढविणे आहे। या पुरस्कारात व्यक्तीला पदक, प्रमाणपत्र आणि 1 लाख रुपये रोख बक्षीस आणि संस्थेला 3 लाख रुपये रोख बक्षीस दिले जाते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, बॉक्सिंग विश्वचषक 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर कोण बनला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हितेश गुलिया। हितेश गुलिया हा बॉक्सिंग विश्वचषक 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे।
त्याने पुरुषांच्या 70 किलो वजनी गटात भाग घेतला होता. हितेशने 4 एप्रिल 2025 रोजी फोज डो इग्वाकू येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप ब्राझील 2025च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत, ज्यात 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक आहे. त्यासोबतच भारताचे 3 अन्य बॉक्सर्स जदुमनी सिंग, सचिन आणि विशाल यांचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. आता आपण जागतिक बॉक्सिंगबद्दल जाणून घेऊयात. जागतिक बॉक्सिंग ही बॉक्सिंगचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्था आहे. याची स्थापना 13 एप्रिल 2023 रोजी झाली. यामध्ये एकूण 84 सदस्य देश आहेत. याचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथे आहे. जागतिक बॉक्सिंगचे सध्याचे अध्यक्ष आहेत बोरिस व्हॅन डेर वोस्ट. जागतिक बॉक्सिंगला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा आहे, नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने मित्रविभूषण पुरस्काराने सन्मानित केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीलंका. नरेंद्र मोदी यांना श्रीलंका या देशाने श्रीलंका मित्रविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके यांच्या हस्ते मित्रविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आता आपण मित्रविभूषण पुरस्काराबद्दल जाणून घेऊयात. गैरनागरिकांसाठी श्रीलंकेचा हा एक सर्वोच्च सन्मान आहे. या पुरस्काराची स्थापना 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी सुरू केलेला हा पुरस्कार परदेशी लोकांना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे. ज्या राष्ट्रप्रमुखांशी श्रीलंकेचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत त्यांचा सन्मान श्रीलंका मित्रविभूषण या पुरस्काराने केला जातो. या पुरस्काराअंतर्गत एक प्रशस्तीपत्रक आणि श्रीलंकेच्या खास 9 रत्नांनी सजविलेल्या एका रौप्य पदकाचा समावेश आहे. हे पदक नवरत्न कमळाच्या पाकळ्यांनी वेढलेल्या एका गोलाभोवती आहे. PM मोदींना दुसऱ्या देशांनी देखील काही सन्मान दिले आहेत, जसे की PM मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन आणि बार्बाडोसचा मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या सन्मानांनी देखील PM मोदींना सन्मानित करण्यात आले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, नुकतीच सन्ना बियाम योजना कोठे सुरू करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा. सन्ना बियाम ही योजना तेलंगणा येथे सुरू करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि नागरी पुरवठा मंत्री N. उत्तम कुमार रेड्डी यांनी तेलंगणामध्ये ही योजना सुरू केली. राज्यातील गरीब नागरिकांना मोफत उच्च दर्जाचा तांदूळ सुपरफाईन राईस उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. बारीक तांदळाला तेलुगूमध्ये सन्ना बियाम म्हणतात. उत्तम तांदूळ हा उच्च प्रतीचा तांदूळ आहे. राज्यातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती प्रति महिना 6 किलो सुपरफाईन तांदूळ मोफत सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS द्वारे प्रदान केले जाणार आहे. आता आपण तेलंगणाबद्दल जाणून घेऊयात. तेलंगणाची निर्मिती 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशपासून वेगळे होऊन एक नवीन राज्य म्हणून निर्माण झाले. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. येथील राज्यपाल आहेत जिष्णू देववर्मा. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या एकूण जागा आहेत 40, विधानसभेच्या एकूण जागा आहेत 119 व राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 7, लोकसभेच्या एकूण जागा आहेत 17. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, आशियाई क्रिकेट परिषदेचे म्हणजेच ACCचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोहसिन नक्वी. मोहसिन नक्वी यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी 2 वर्षांसाठी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी श्रीलंका क्रिकेट SLचे प्रमुख शम्मी सिल्वा यांच्या जागी पदभार स्वीकारला आहे. आता आपण आशियाई क्रिकेट परिषदेबद्दल जाणून घेऊयात. ही एक क्रिकेट संघटना आहे. आशियामध्ये क्रिकेट खेळाचा प्रचार आणि विकास करण्यासाठी ही परिषद स्थापन करण्यात आली आहे. याची स्थापना 19 सप्टेंबर 1983 मध्ये करण्यात आली. याचे मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे आहे व आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्यत्व एकूण 27 देशांकडे आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, कच्छ तीव बेटावर कोणत्या 2 देशांमध्ये वाद आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत आणि श्रीलंका.
कच्छ तीव बेटावर भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये वाद आहे। अलीकडेच तामिळनाडू विधानसभेने एक प्रस्ताव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारत सरकारला श्रीलंकेकडून कच्छ तीव बेट परत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या वादाचा मुद्दा म्हणजे कच्छ तीव पाल्क समुद्रधुनीमध्ये स्थित एक निर्जन बेट आहे, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 1.15 चौरस किलोमीटर आहे। 1974 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांच्यात झालेल्या करारानुसार भारताने कच्छ तीव बेट श्रीलंकेला दिले। 1976 पर्यंत भारताने या बेटावर आपला दावा ठोकला होता। कच्छ तीव बेट हे रामेश्वरम आणि श्रीलंका यांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात स्थित आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 9 आहे, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चे आयोजन मे महिन्यात कोणत्या राज्यात केले जाईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिहार। खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चे आयोजन मे महिन्यात बिहार या राज्यात केले जाणार आहे। हे आयोजन 4 ते 15 मे दरम्यान केले जाईल। बिहारमध्ये पटना, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगुसराय या शहरांमध्ये या स्पर्धा होणार आहेत। यावर्षी पहिल्यांदा ई-स्पोर्ट्सला प्रदर्शन खेळ म्हणून यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे। आता आपण खेलो इंडिया यूथ गेम्सबद्दल जाणून घेऊयात। खेलो इंडिया अंतर्गत ही युवकांसाठी क्रीडा स्पर्धा आहे, जी की दरवर्षी आयोजित केली जाते। 2018 मध्ये पहिल्यांदा याची सुरुवात करण्यात आली होती। ही स्पर्धा 2 श्रेणींमध्ये आयोजित केली जाते। 17 वर्षांखालील शालेय विद्यार्थी आणि 21 वर्षांखालील महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी ही स्पर्धा असते। मागील आवृत्ती तामिळनाडूमध्ये 2024 मध्ये आयोजित केली गेली। यामध्ये प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र राहिले, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू व तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा होते। भारत सरकारचा हा एक मोठा उपक्रम आहे। देशातील क्रीडा संस्कृती वाढविणे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा खेलो इंडिया यूथ गेम्सचा उद्देश आहे। पुढील प्रश्न बघूयात। शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे, 2025 मध्ये पुढील 2 वर्षांसाठी कोणता देश बिमस्टेकचा अध्यक्ष बनला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश। बांगलादेश हा पुढील 2 वर्षांसाठी बिमस्टेकचा अध्यक्ष बनला आहे। 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला। 6वी बिमस्टेक परिषद बँकॉक, थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती। आता आपण बिमस्टेकबद्दल जाणून घेऊयात। याची स्थापना 6 जून 1997 मध्ये करण्यात आली। बिमस्टेकचे मुख्यालय ढाका, बांगलादेश येथे आहे। यामध्ये एकूण 7 सदस्य देश आहेत, ज्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड आहे। बिमस्टेकचे सध्याचे अध्यक्षपद बांगलादेशकडे आहे व यापूर्वीचे थायलंडकडे होते। बिमस्टेकचे वर्तमान महासचिव आहेत भारत, जे की 2023 पासून आहे। बिमस्टेकची पहिली शिखर परिषद 31 जुलै 2004 मध्ये बँकॉक, थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती। भारतामध्ये 2008 मध्ये नवी दिल्ली येथे दुसरी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत। मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील। तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।